2015 या वर्षासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला रिंगण हा मराठी सिनेमा उशिरा का होईना पण आता सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी तो रिलीज झालेला आहे। मकरंद माने या दिग्दर्शकाचा हा पहिलाच सिनेमा आहे। यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, कारण जागतिक सिनेमाला सरावलेला प्रेक्षक असेल किंवा करमणुकीसाठी सिनेमा पाहणारा प्रेक्षक असेल, सगळ्यांची मनं जिंकू शकेल अशी ही कलाकृती। निरागसपणा बोलण्यात असतो, वागण्यात असतो, चेहऱ्यामध्ये असतो, पण एखाद्या सिनेमात सुद्धा निरागस भाव डोकावू शकतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा रिंगण। प्रिय आईस, मला संधी म्हणतात की मी तुझ्यासारखा दिसतो, हसतो, मला तुझी लय आठवण येते। नकारात्मक वातावरणात स्वतःला आत्मविश्वासाने सिद्ध करायला सांगणारा, मनाला उभारी देणारा, माणसात चांगुलपणा आहे याची जाणीव करून देणारा असा हा एक सच्चा सिनेमा। मुख्य म्हणजे प्रेक्षक म्हणून या सिनेमाला कोणत्याही कॅटेगरीमध्ये अडकवू नका। कमर्शियल सिनेमा, आर्टी सिनेमा, फेस्टिवलचा सिनेमा, अहो रिंगण या सगळ्यांच्या पलीकडे आहे। एक छान सुरेख असा प्रवास आहे। त्या प्रवासातले आपण सहप्रवासी। बाप आणि मुलाच्या गोड नात्याचा हा प्रवास, भक्तीचा अवडंबर ते कामावरील श्रद्धा इथपर्यंतचा प्रवास। यात आईची माया आहे, बापाचं हळवं मन आहे, अगदी आपल्या आसपास असतात तशी अस्सल माणसं आहेत, त्यांचं वागणं बोलणं सुद्धा सहज आहे। मराठी सिनेमात हा नक्कीच वेगळा प्रयोग आहे, पण आपण काहीतरी वेगळं करतोय असा कुठेही आविर्भाव नाही, हे महत्त्वाचं। मकरंद माने यांनी रिंगणाचा परीघ विस्तारताना त्याला जे सांगायचंय ते मनापासून पडद्यावर साकारलंय। पंढरपूरचं लोकेशन असेल, अभिजित आपदेचा कॅमेरा असेल, हे सगळे कथेचा भागच म्हणजे एखाद्या कॅरेक्टर सारखेच होऊन गेलेत। असाच सहज वावर आहे कलाकारांचा। शशांक शेंडे हा एक सुपर फाईन ॲक्टर आहे। हिंदीमध्ये चिल्लर पार्टी, कमीने असे सिनेमे त्याने केले, मराठीमध्ये ख्वाडासारख्या असंख्य सिनेमात त्याने कमाल केली आहे। पण रिंगणमधल्या मुख्य भूमिकेत या कलाकाराचा विशेष सूर लागलाय। छोट्या साहिल जोशीचं भाबडेपण हे दिग्दर्शकाने छानच टिपलंय। बाकी सगळ्याच कलाकारांचं काम उत्तम आहे, पण त्यातही कल्याणी मुळे या अभिनेत्रीनं छोट्या भूमिकेत सुद्धा लक्ष वेधून घेतलंय। हे सगळे थिएटरमधून आलेले आहेत, त्यामुळे थिएटरची ताकद काय असते ते रिंगणमधून पुन्हा लक्षात येईल। म्हणजे काय बोलते तिथं? चल की लवकर। गंधार संगोराम आणि रोहित नागभिडे यांचं संगीत या रिंगणामध्ये मस्त गुंफलं गेलंय। एकंदरीत सगळं मस्त जुळून आलेलं हे रिंगण आवर्जून बघावं असंच आहे। या रिंगणला मी देतोय 4 स्टार्स। असेच मराठीमधून जर तुम्हाला हिंदी आणि मराठी सिनेमांचे रिव्ह्यूज बघायचे असतील, इंटरव्ह्यूज बघायचे असतील, तर तुम्ही अद्भुत हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पण त्याचबरोबर हिंदी आणि इंग्लिश सिनेमांमधला फिल्मी मसाला तुम्हाला चाखायचा असेल तर फिल्म कंपॅनियन हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलंच पाहिजे।